जय हरी मंडळी, कसे आहात? चांगले आहात ना? कशी झाली दिवाळी? छान झाली ना? आमची पण छान झाली. आणि आता दिवाळीच्या नंतर 5-6 दिवसांनी माहेरी आल्यामुळे माहेरच्या जवळच वाशिम जिल्हा रिसोड तालुक्यातील हे एक देवस्थान आहे. लोढाई माता मंदिर, गडावर देवी आहे. त्या दर्शनासाठी आज जाण्याचं ठरवलं आणि म्हटलं आपण तर चाललोच आहे, पण आपल्याबरोबर सर्वांनाही लोढाई मातेचं दर्शन झालं पाहिजे, म्हणून एक छोटासा प्रयत्न. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आणि हा लोढाई मातेच्या दर्शनाचा आनंद मिळाला आणि छान वाटला तर नक्की कमेंटद्वारे कळवा. कसं वाटलं तुम्हाला इथलं वातावरण आणि हे देवीचं मंदिर वगैरे. इथे खूप छान निसर्गरम्य परिसर आहे. खूप नैसर्गिक हवा इथे आहे आणि इथे येऊन असं मन समाधान, शांतता मिळते. त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ आपण देवीचाही बनवू. आणि आता ही देवी बघा, लोढाई माता मंदिर. लोढाई माता आहे, त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. दरवर्षी तसं आम्ही येतच असतो, पण काही कारणास्तव नाही येणं झालं तर असं 4-5 वर्षा मिळून एकदा तरी लोढाई मातेच्या दर्शनाला आम्ही येतो. आणि इथल्या सर्वच मुली माहेरी आल्यानंतर लोढाई मातेचं दर्शन करूनच आपल्या घरी जातात. आणि नवरात्रात तिथे खूप मोठी यात्रा भरत असते. खूपच लहानपणापासून आम्ही त्या यात्रेचा आनंद घेत होतो, परंतु आता आम्ही यात्रेला काही येऊ शकत नाही. त्यामुळे आता आलेलो आहो. आणि ह्या यात्रेचं एक वैशिष्ट्य असते, लोढाई मातेच्या यात्रेत फक्त केळीच जास्तीत जास्त विकायला असतात. उपवास असल्यामुळे नवरात्राचे जास्तीत जास्त लोक प्रमाणात केळंच विकायचे. आणि पहिले तर खूपच केळं, आताचं माहीत नाही, पण पहिले खूपच केळी असायची. खूप मन भरून केळी पाहायला मिळायची आणि खायलासुद्धा. आणि इथे हे लिंबाचं झाड आहे. ह्याचा लिंबाचे पानं कडू लागत नाहीत, गोड लागतात. आणि हे खूप पुरातन आणि असं पारंपरिक असं मंदिर आहे. त्यामुळे इथे सर्वच जण आपल्या जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा दर्शनासाठी येतात. आणि हे बघा किती सुंदर बाहेरसुद्धा निसर्गरम्य परिसर आहे. इथे ही महादेवाची पिंड पुरातनच आहे. आणि हे झाड, ह्याला लोक नवस केल्याच्या नंतर काहीतरी पूर्ण झाला का की काहीतरी आणून बांधतात आणि अशा प्रकारे नवस पूर्ण करतात. इथे ही पिंडसुद्धा पुरातनच आहे आणि छोटे छोटे देवसुद्धा मांडलेले आहेत बाहेर. इथले पुजारी बाबाही इथला परिसर खूप छान ठेवतात. खूप छान परिसर, स्वच्छ असं वातावरण इथे आहे. आणि ह्या झाडाला लोक नवसाची नारळ बांधतात. हे बघा, बाहेरसुद्धा किती निसर्गरम्य वातावरण आहे. इथे छोटाले देवसुद्धा मांडलेले आहेत बाहेर. महादेवाचे पिंड वगैरे. इथे नारळ फोडण्याची जागा आहे. आणि इथे एकूण असं खूपच सुंदर वातावरण आहे. बघा, मंदिर खूप उंच सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. एवढ्या गडावर मंदिर. आणि हा लिंबाचं झाड आहे. या लिंबाच्या झाडाला गोड लिंबाचा पाला आहे. म्हणजे कडूच लिंबाचं झाड आहे, पण त्याला गोड पाला आहे. त्याचा पाला खाल्ल्यानंतर आपल्याला कडूपणा जाणवत नाही, असं हे लिंबाचं झाड आहे. आणि इथलं एक वैशिष्ट्य आहे, इथे आल्यानंतर हे उतरंड ठेवावी लागते. दगडाची 5 दगडाची किंवा 7 दगडाची एक उतरंड चढून ठेवून मगच इथून परत जावं लागतं. कारण अशी परंपरा आहे की ती उतरण जर नाही लावली तर आपलं पोट दुखते. प्रत्येकाने इथे उतरंड लावायची आणि त्यानंतरच परत जायचं.
अशी एक परंपरा आहे इथली. आणि त्यामुळे इथे येणारे सर्वच जण इथे उतरण बनवल्याशिवाय कोणी परत जात नाही. हा खालचा परिसर बघा, याच्या बाजूला शेती वगैरे आहे आणि देवीच्या लोढाई मातेच्या पायऱ्यासुद्धा एकदम सहज उतरता येतील अशाच आहे. अगदी म्हातारे माणसंसुद्धा या पायऱ्यावरून येऊ शकतात आणि खूप छान असं वातावरण आहे. आणि गडाच्या पायथ्याशी एक छोटंसं असं तळं आहे पाण्याचं, आणि त्या पाण्याच्या तळ्यामध्ये पारंपरिक असल्यासारखे कमळाचे फुलं वगैरे, पानं, फुलं खूप असे असतात. खूपच छान असं तळं आहे. छोटंसंच तळं आहे, परंतु त्याच्यात खूप कमळाची पानं, फुलं असतात. दरवर्षी ते तळं तुडुंब, पाऊस आला की तुडुंब भरतं आणि उन्हाळ्यात मात्र कणकण वाळून जातं, एकदम माती माती होऊन जाते. आणि परत दुसऱ्या वर्षी पानं, फुलं नेहमीसारखं फुलत राहतं. हे बघा कमळाचे फुलं, किती सुंदर फुलं आहेत. आणि छोटंच तळं आहे, खूप मोठं नाही आहे, परंतु खूप छान फुलं त्या तळ्यात येतात कमळाची. इथे साक्षात लक्ष्मीचा वास असल्यासारखं हे तळं आहे आणि ही लोढाई माता आहे. इथे आल्यानंतरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. बघा, खूप फुलेही आहेत कमळाची आणि पानेही, आणि छोटंसं असं तळं आहे, परंतु खूपच फ्रेश वातावरण असल्यामुळे इथे भरपूर लोक येतात आणि जातात. इथे आल्यानंतर प्रत्येकाला वेगळंच समाधान मिळते. इथला परिसर बघून खूपच शांत वातावरण आणि खूपच फुलं वगैरे असल्यामुळे खूप छान असं वातावरण आहे. इथे साक्षात लक्ष्मीचा वासच असल्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लोढाई माताच्या दर्शनाची तृप्तता झाली की नाही हे नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ पुन्हा बनवण्यासाठी आम्हाला उत्साहित करा. धन्यवाद.